विश्वावर गुन्हे आणि या मुख्याधिकारीचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय, मुख्याधिकारीचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय. शिवच्या नावानं भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, महाराष्ट्र शासन नाव लागलंच पाहिजे, महाराष्ट्र शासन नाव लागलंच पाहिजे, अतिक्रमण हाकलंच पाहिजे, अतिक्रमण हाकलंच पाहिजे. कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. भाविकांसाठी यात्रा मैदान खुल्लं झालंच पाहिजे, भाविकांसाठी यात्रा मैदान खुल्लं झालंच पाहिजे. यात्रा संघर्ष समितीचा विजय असो, यात्रा संघर्ष समितीचा विजय असो. सकाळी 11 वाजल्यापासून इथं मुख्याधिकाऱ्याच्या दालनात बसलो आहे. आमची ही मागणी आहे की प्रामुख्याने त्यांनी जे यात्रा मैदान आहे ते महाराष्ट्र शासन म्हणून नाव द्यावे त्याला आणि तिथे अतिक्रमण काढून टाकावे आणि जे गुन्हेगार आहेत त्यातले त्यांना कठोर शासन करावे. तर त्यांनी ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी तर पहिल्यांदा ऐकलेच नाहीत त्या मागण्या. आम्ही निवेदन देऊन त्यांना 1 महिना झालं, त्यांनी त्याच्यावर काही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही ते आंदोलन केले. ह्याची पूर्ण सूचना त्यांना दिली होती, पण त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे आणि ते आम्हाला इथे बसवून दुसऱ्या गावी गेले आहेत. तर त्यांनी जर आता दखल काही घेतली नाही तर आम्ही इथे त्याची ओटी भरू किंवा त्यांना इथे बांगड्या ठेवून जाऊ आणि जर तरीही त्यांनी ऐकले नाहीत तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोर तीव्र आंदोलन करू. ते जर आज भेटले नाही तर मग उद्या तुमची भूमिका काय असेल? ते जर आज भेटले नाही तर आम्ही उद्या येऊ. ते उद्या बी नसतील तर आम्ही नंतर परत येऊ. पण जोपर्यंत त्यांनी आमचं ऐकणार नाहीत तोपर्यंत आम्ही येत राहू तिथे. आपण किती वाजल्यापासून बसलेला आहात आणि आता किती वाजले? 11 वाजल्यापासून बसलो, आता वाजले 3 वाजले. महिलांना खूप कामे घरात असतात, ते घर सोडून भाविकांचा विचार करण्यासाठी इथे येऊन बसले. त्यांना एवढा विचार वाटत नाही की हे नागरिक आहे, त्या नागरिकांचं जरा ऐकावे, पण ते कसलंच ऐकत नाहीये. किंचितही दखल घेतली नाही याची. माननीय जिल्हाधिकारी साहेबाच्या व्यवस्थापनेखाली 7 उपजिल्हाधिकाऱ्याची कमिटीने अहवाल 30/4/2026 रोजी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. 52-53 नुसार कारवाई करावी आणि 420चे गुन्हे दाखल करावे, अतिक्रमण काढावं. 30/4/2026 नंतर आम्ही आमच्या भगिनी नगरसेविका सौ प्रगती किरण लोंढे कदम यांनी 23 तारखेला महिलांनी निवेदन दिलं होतं शिवसाहेबाला की आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो, जो 52-53 नुसार अतिक्रमण काढून अनधिकृत करणाऱ्यावर 420चे गुन्हे दाखल करावे. अजून शिवसाहेबांनी पहिल्यांदा 1 महिना आणि ही 1 महिना टाईम पिरियडही देऊन शिवसाहेब एखादा हाल्या कसा पाण्यात बसतो तसा पाण्यात बसलेला आहे शिव. आज तगायतपर्यंत एका नगरसेविका ताईचं महिन्याखाली पत्र आलं असता त्या पत्राला 0 मात्र उत्तर दिलं आहे. सकाळी आमदार रोहित पवार यांनी बोलल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी पत्र घेऊन आले. म्हणजे महिला ठिय्या आंदोलनाला निघाले असताना ह्या नगरपालिकेला जाग आली. हे नगरपालिका बेशरम नाही, गो खाण्याच्या लायकीचे तुळजापूरच्या नगरपालिकेतले शिव आणि त्याची टीम राहिलेली. फक्त त्यांना पैसा आणि पैशातून आपल्या घराची उन्नती. आज सकाळपासून महिला बसले तिथं 10 वाजल्यापासून. शिव प्रत्येक वेळेस आले की महिलांवर अन्याय करतो. आज महाराष्ट्रात महिलांना एवढा मान सन्मान असताना, तुळजापूरमध्ये तुळजाभवानी असताना जर महिलेचा मान सन्मान होत नसेल तर माननीय जिल्हाधिकारी हा डेंगळे पाटील नगर विकास खात्याचा शिववर काय कारवाई आत्ता तात्काळ करणार आणि शिववर जर नाही तात्काळ कारवाई केली तर सोमवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून महिला आणि पुरुषाचं ठिय्या आंदोलन अजून नगरपालिकेत होणार. जोपर्यंत शिववर पूर्ण निलंबनाची कारवाई आणि शिववर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता यात्रा मैदानाचा 2 दिवस विषय आम्ही लांब ठेवतो, पण आमच्या माता भगिनी सकाळी 10 वाजल्यापासून जर त्याच्या दालनात उपस्थित असतील तर बेशरमासारखी नीच अवलाद ह्या रणदिवेची आज साधं महिलाकडे बघण्याची किंवा त्याला सदैव बायको बहीण असेल, आपल्या पत्नीला आणि बहिणीला असाच वागवतो का शिव? ही माझा सवाल आहे त्या शिवला.
आज 10 वाजल्यापासून उपाशी तापाशी बारकी लेकरं बाळा घेऊन यात्रा मैदाना भाविकासाठी बसलेले आहेत. तर ह्या नगरपालिकेतल्या एका बी कर्मचाऱ्याची एक उणीव झाली नाही आणि पत्र घेऊन येतात तेव्हा 2 महिन्याखालचं. ह्याच्यासाठी आज मी तुमच्या माध्यमातून नगरविकास मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न म्हणून आमदार स्वतःला म्हणून घेते ह्या महिला भगिनीसाठी लाडका भाऊ म्हणून राख्या बांधून घेतल्या होत्या. मतदाना दिवशी लाडक्या बहिणीनं मला मतदान केलं म्हणले होते. आज लाडक्या बहिणीवर जे अन्याय शिवोनं केलाय त्याला राणा पाटील काय करणारी राणा पाटलानं उत्तर द्यावं. 3 दिवसात काय कारवाई करणार शिवोर आणि यात्रा मैदानावर जो त्यानं दीर्घकाळ केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे.